नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण 8वीला गेलो आणि 8वीच्या वर्गामध्ये तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या धड्यामध्ये आपल्या भारतीय सत्तेमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ब्रिटिश लोकांनी हळूहळू कसा शिरकाव केला हे आपण मागच्या दुसऱ्या धड्यामध्ये पाहिलेलं आहेच. आणि आता हे ब्रिटिश लोक आपल्या भारतामध्ये येऊन त्यांनी सत्ता काबीज केली, इथे त्यांनी राज्य केलं. ते कसे भारतामध्ये आले, त्यांनी कशी सत्ता प्रस्थापित केली आणि ते करण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं आणि त्यांनी सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कायद्यांचा, त्यांनी तयार केलेल्या कायद्यांचा कसा कसा परिणाम आपल्या भारतीय समाज व्यवस्थेवर, समाज मनावर झाला, त्या ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपण आज या पाठामध्ये पाहणार आहोत. इतिहास विषयाचा 3ऱ्या धड्याचं नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम आणि आपण आज ते पाहणार आहोत. आता धड्याच्या सुरुवातीलाच तुम्ही मागच्या धड्यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्रिटिशांनी भारतीय सत्तेमध्ये शिरकाव केला, पण सहजासहजी नाही. ते जेव्हा भारतामध्ये आले, ते आले होते व्यापार करण्याच्या उद्देशाने. कशाच्या? व्यापार करण्याच्या उद्देशाने. पण ते हळूहळू इथे भारतामध्ये त्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केली. आता सुरुवात केली म्हणजे काय केलं तर त्यांनी सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. पण त्यांनी इथे जेव्हा ते भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले त्यावेळेला पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश हे लोक पहिल्यापासूनच इथे होते. मग त्यांनी असा विचार केला की यांची सत्ता इथे कमी करून आपली स्वतःची सत्ता, ब्रिटिशांची सत्ता इथे स्थापन करायची आहे. मग त्यासाठी त्यांनी त्यांच्याबरोबर युद्ध वगैरे केलं आणि ह्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये ना पोर्तुगीजांचा कडवा विरोध झाला. त्यांना पोर्तुगीजांनी खूप विरोध केला, पण तरीही तिथे इंग्रजांनी हळूहळू पोर्तुगीजांबरोबर त्यांनी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि हळूहळू त्यांनी भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करायला सुरुवात केली. आणि त्यांचं सगळ्यामध्ये जास्त लक्ष होतं ते मुंबईकडे, कारण मुंबई हे भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे आणि इथे तिथला जवळपासचा जो प्रदेश आहे तो म्हणजे व्यापार करण्याच्या दृष्टीने खूप छान प्रदेश आहे, असा विचार करून त्यांचं लक्ष मुंबईकडे होतं. पण झालंय काय की ह्या मुंबईवर मराठ्यांची पकड होती, मराठ्यांचं राज्य होतं. त्याच्यामुळे ब्रिटिशांना थोडंसं त्रास होत होता इथे मुंबई ताब्यात घेण्यासाठी. पण त्याच वेळेला त्यांनी काय केलं, जवळजवळ 1774 ते 1818 या दरम्यान मराठ्यांचे आणि इंग्रजांमध्ये जवळजवळ 3 युद्ध झाली. 3 युद्ध. आणि याच्यामध्ये काय झालं की त्यांनी 1774 मध्ये जे युद्ध झाले की नाही त्याच्यामध्ये मराठ्यांची सरशी झाली, पण नंतर हळूहळू मराठे थोडेसे मागे पडत गेले आणि इंग्रजांची सरशी झाली. इंग्रजांनी सालबाई 1782 मध्ये सालबाईमध्ये तह केला इंग्रज आणि मराठ्यांमध्ये आणि ते युद्ध तिथेच संपलं. पण झालं काय की 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली नावाचा गव्हर्नर जनरल भारतामध्ये आला. आणि त्यांनी काय केलं, आल्यानंतर त्यांचं मुळामध्ये धोरण काय होतं की भारतामध्ये तैनाती फौजा तयार करणं, हे लॉर्ड वेलस्लीचं धोरण होतं. पण झालं असं की त्यांनी प्रत्येक भारतीय सत्ताधीशांशी त्यांनी तैनाती फौजेचे करार केले. बरं, हे करार करण्यासाठी त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुमच्या सैन्याला किंवा आम्ही तुमच्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना संरक्षण देऊ. तसं बघायला गेलं तर काही गरज नव्हती संरक्षणाची. आपले भारतीय राजे, भारतीय संस्थानिक, भारतीय जे प्रजेचं रक्षण चांगल्या पद्धतीने करत होते, खूप छान करत होते. पण तरीही इंग्रजांनी गोड बोलून हळूहळू इथल्या राजांना त्यांची मनं वळवली आणि आम्ही तुमच्या प्रदेशावर भारतीयांवर आक्रमण होत होती बाहेरून, तर ती आक्रमण आम्ही थांबवू असं सांगून गोड गोड बोलून त्यांना आपलं सैन्य त्यांच्या सैन्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते तैनाती फौजेचा नंतर त्यांनी करार केला. तर ते कसं केलं त्यांनी, तर आम्ही आमचं सैन्य तुमच्या पदरी ठेवू, म्हणजे तुमच्या संरक्षणासाठी किंवा कोणी प्रदेशावर तुमच्या हल्ला करत असेल तर तुमचं संरक्षण वगैरे करू, सगळं मान्य आहे, पण त्याच्यासाठी काही अटी ठेवल्या.
तैनाती फौज आम्ही ठेवू, पण त्याच्यासाठी त्यांनी अटी ठेवल्या की आमचं जेवढं सैन्य, आमचं जेवढं लष्कर तुमच्या पदरी राहील त्यांचा खर्च भागवण्यासाठी किंवा त्या लष्कराच्या खर्चासाठी तुम्ही रोख रक्कम आम्हाला द्यायची. म्हणजे कोणाला? इंग्रजांना. आणि शिवाय किंवा नसेल तुम्हाला रोख रक्कम देता येत तर तेवढं उत्पन्नाचा प्रदेश आम्हाला द्यायचा इंग्रजांना, असं त्यांनी तैनाती फौजेचा करार करताना सांगितलं. आणि आपलं दुर्दैव म्हणा किंवा काय, पण काही भारतीय सत्ताधीशांनी हे मान्य केलं आणि हळूहळू इंग्रजांचं भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याचं काम पूर्ण व्हायला लागलं, हळूहळू विस्तारायला लागलं. आणि झालं काय की हे सगळ्याच राजांना मान्य होतं असं नाही, पण 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी काय केलं, इंग्रजांशी तैनाती फौजेचा आता सांगितलं तसं करार केला, पण त्यांना म्हणा किंवा त्यांच्यामधलेच जो वसईचा तह म्हणून तो प्रसिद्ध आहे, दुसऱ्या बाजीरावांनी जो तह केला तो वसईचा 1802 मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी वसईचा तह केला. तर तो तह त्यांच्या पदरी असलेल्या काही मराठा सरदारांना मान्य नव्हता, त्यांना ते आवडत नव्हतं, त्या तहाच्या अटी त्यांना मान्य नव्हत्या. मग त्यांनी काय केलं, पुन्हा तो तह मान्य नव्हता, त्या अटी मान्य नव्हता आणि म्हणून इंग्रजांचं आणि मराठ्यांचं पुन्हा युद्ध झालं. आणि त्याच्यामध्ये झालं काय की या युद्धामध्ये दुसऱ्या बाजीरावांचा पराभव झाला आणि 1818 मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी शरणागती पत्करली. आणि त्याच दरम्यान आता त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर इंग्रजांचं पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झालं. ही एक म्हणजे आपल्या दृष्टीने वाईट गोष्ट झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मुंबईवर तर ताबा मिळवला, पण आता त्यांचं लक्ष होतं दिल्लीकडे. पण प्रत्यक्षामध्ये दिल्लीमध्ये दौलतराव शिंदे यांचं राज्य होतं, पूर्ण दिल्ली त्यांच्या नियंत्रणाखाली होती. आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्यांनी काय केलं, तिथेही जाऊन दौलतराव शिंदे यांच्याबरोबर युद्ध केलं आणि तिथे शिंद्यांच्या फौजेचा पराभव केला. आणि त्याच्यानंतर जनरल लेक याने तिथल्या बादशहाला ताब्यामध्ये घेऊन पूर्ण हिंदुस्थान जिंकला. म्हणजे आता याचा अर्थ असा झाला की संपूर्ण हिंदुस्थानावर इंग्रजांचं राज्य प्रस्थापित झालं. आता सगळ्यांनीच इंग्रजांना त्यांच्या पुढे मान झुकवली, सगळ्यांनीच त्यांना मान्यता दिली असं नाही. तर बघा, नाना फडणवीस होते, दुसरे बाजीराव पेशवे होते, त्यांनी पण त्यांना विरोध केला, नाही असं नाही. आणि त्यांच्याबरोबरच त्यांना विरोध करणारे होते छत्रपती प्रताप सिंह. आता हे जे छत्रपती प्रताप सिंह आहे, हे जे पेशवे होते, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जी पेशवाई सुरू झाली त्याच्यामधले हे शेवटचे पेशवे असं म्हणायला हरकत नाही. कारण हे जे छत्रपती प्रताप सिंह होते हे साताराच्या गादीवर बसले होते, ते सातारचं राज्य त्यांच्याकडे होतं. पण या छत्रपती प्रताप सिंह यांच्याशी ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याने करार करून त्यांच्या राज्यकारभारामध्ये एक मदत करण्यासाठी त्या ग्रँड डफ नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. पण त्या ग्रँड डफ अधिकाऱ्याने काही स्वतःचं बोलणं, स्वतःचं म्हणणं, स्वतःचे शब्द पाळले नाहीत आणि त्यांना गादीवरून पदच्युत केलं. पदच्युत म्हणजे त्यांना गादीवरून बाजूला केलं आणि नंतर त्यांना तिथून काशीला नेलं. काशीला त्यांना नेऊन ठेवलं आणि नंतर त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर त्यांचं एक छत्रपती, एक राजा त्यांच्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. त्याच्यामुळे हळूहळू छत्रपती प्रताप सिंह यांचा 1847 मध्ये काशीमध्येच त्यांचा मृत्यू झाला. पण या छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी होते रंगो बापूजी गुप्ते. या रंगो बापूजी गुप्त्यांनी, त्यांना हे आवडलं नाही, हा इंग्रजांचा अन्याय जो झाला होता छत्रपती प्रताप सिंहावर, त्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी इथे त्यांनी भारतामध्ये प्रयत्न केला, पण इथे पण त्यांना कोणी दाद लागू दिली नाही. तर ते इंग्लंडपर्यंत गेले, रंगो बापूजी गुप्ते इंग्लंडपर्यंत गेले, पण तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही. पण त्यांनी प्रयत्न मात्र केले. आता हे छत्रपती प्रताप सिंह जे आहेत हे नुसतेच राजे होते, संस्थाने म्हणजे राजे असल्यामुळे ते सत्ता उपभोगत होते असं नाही, तर त्यांनी सातारा शहरामध्ये खूप छान कामं केलेली, खूप छान. म्हणजे सातारा शहरामध्ये त्यांनी तलाव बांधले मोठे मोठे,
पाण्याची सोय केली, रस्ते बांधले मोठे मोठे वाहतुकीसाठी. आज रस्त्याच्या आजूबाजूला झाडं लावली, सगळीकडे झाडं लावल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली, जेणेकरून पाऊस पडेल जास्त झाडं लावल्यामुळे. त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा, शाळा पण बांधली. म्हणजे फक्त मी राजा आहे असं नाही, तर त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी खूप कामं केली. आणि त्यातलं पाठशाळा उभी केली, रस्ते बांधले, झाडं लावली, तलाव बांधले आणि छापखाना सुद्धा उभारला आणि ग्रंथालय तयार केलं. ग्रंथ छापून घेतले त्या छापखान्यामध्ये मुलांना वाचण्यासाठी, लोकांना वाचण्यासाठी. आणि नंतर त्यांनी त्याच ग्रंथामध्ये त्यांचा सभानीती नावाचा एक ग्रंथ आहे, सभानीती. तो सभानीती नावाचा ग्रंथही आपण वाचू शकतो अजूनही. खूप छान आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो रस्ता तयार केलेला आहे ना, तो अजूनही रस्ता आपण वापरतो, अजूनही तो वापरामध्ये आहे, अस्तित्वात आहे. साताऱ्यापासून, आता ते साताऱ्याचे राजे होते, साताऱ्यापासून महाबळेश्वरपर्यंत, महाबळेश्वरपासून प्रतापगडापर्यंत आणि प्रतापगडापासून हाच रस्ता पुढे महाडपर्यंत त्यांनी तो पुढे रस्ता नेला. अजूनही आपण तो रस्ता वापरतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता आपल्याला हे सगळं कशावरून कळलं, तर छत्रपती प्रतापसिंह रोज दैनंदिनी लिहायचे, रोजनिशी लिहायचे. आणि त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की त्यांनी प्रजेसाठी किती कामं केली, आणि आपण बघतो त्यांनी प्रजेसाठी किती कामं केली. आता इंग्रजांनी भारतामध्ये जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थान काबीज केला. संपूर्ण हिंदुस्थानावर त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. ते सत्ताधीश बनले, इथले व्यापारी म्हणून आले आणि सत्ताधीश बनले. आणि झालं असं की 1756 मध्ये आपल्या भारतामध्ये बंगाल नावाचं राज्य आहे. ते बंगाल त्यावेळेला खूप समृद्ध होतं, खूप छान. आणि हवामान विषयक सुद्धा म्हटलं तर तिथे खूप छान वातावरण होतं हवामानाच्या दृष्टीने. आणि काय म्हणणार त्याला, नैसर्गिक दृष्टीने खूप छान समृद्ध असा परिसर होता. आणि या परिसरामध्ये 1756 साली रॉबर्ट क्लाईव्ह 1756 साली रॉबर्ट क्लाईव्ह हा पश्चिम बंगालमध्ये त्याने दुहेरी राज्य व्यवस्था अंमलात आणली. आता ही दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय, तर त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. दुहेरी म्हणजे डबल, आणि राज्य व्यवस्था तर राज्याची व्यवस्था दोन पद्धतीने, दोन मार्गाने करणं. म्हणजे कसं, तर आता बघा, ज्या वेळेला बक्सारमध्ये लढाई झाली, त्यावेळेला बक्सारच्या लढाईनंतर मुघल सम्राट शाह आलम हा कंपनीच्या संरक्षणाखाली आला. त्याच्याशी रॉबर्ट क्लाईव्हने तह केला. आणि त्या तहामध्ये काय काय अटी होत्या त्या आपण आता बघूया. शुजा उदौलाकडून घेतलेले अलाहाबाद आणि कोरा जिल्हे शाह आलमला दिले. शाह आलमने कंपनीला बंगाल आणि बिहार आणि ओरिसा यांचे दिवाणी हक्क कंपनीला द्यायला पाहिजेत, किंवा त्याच्याऐवजी कंपनीच्या सम्राटाला वार्षिक 26 लाख रुपये किंवा त्या प्रांताच्या निजामतीचा खर्च म्हणून 53 लाख रुपये द्यायला पाहिजेत, असा त्याच्यामध्ये करार केला गेला. म्हणजे शेवटी आपल्या देशातल्या संस्थानिकांना, आपल्या देशातल्या राजांनाच त्या इंग्रजांना पैसे द्यावे लागायचे. किती वाईट अवस्था होती. तत्कालीन परिस्थितीचं अवलोकन करून रॉबर्ट क्लाईव्हने काय केलं, तर त्यांनी ही जी व्यवस्था निर्माण केली, तर अवध जर कंपनीमध्ये समाविष्ट झाला असता तर कंपनीचे मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्याशी संघर्ष झाला असता. आणि म्हणून त्याने काय केलं, तर रॉबर्ट क्लाईव्हच्या निर्णयामुळे, म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह इतका हुशार होता तर, आणि बोलण्यामध्ये तर चतुरच होते ब्रिटिश, प्रश्नच नाही, इंग्रज एकदम चतुर होते. मग त्यांनी काय केलं, कंपनीच्या नवाबाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. आणि म्हणजे युद्ध नको, वादावादी नको, मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. आणि इंग्रजांनाही अवध राज्य मध्यस्थ म्हणून नंतर वापरता यायला लागलं. म्हणजे बघा किती चतुराईने त्यांनी हळूहळू एक 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 प्रदेश आपल्याकडे वळवून घेतला आणि एक एक राजाला आपल्याप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे वागायला प्रवृत्त केलं. आता ही जी सगळी परिस्थिती भारतामध्ये होती, तर त्याच्यामध्ये झालं काय माहितीये का, की ह्या दुहेरी राज्य व्यवस्थेचे दुष्परिणाम म्हणजे काही दुहेरी राज्य व्यवस्था असल्यामुळे काही गोष्टी पटत नव्हत्या, म्हणजे काही गोष्टी चुकीच्या घडत होत्या. तर त्याचे हे जे परिणाम आहेत ते लवकरच दिसायला लागले. आणि ब्रिटिशांना म्हणजे ह्या दुहेरी राज्य व्यवस्थेमुळे
काय होतं, सामान्य जनतेकडून कर रूपाने म्हणजे वेगवेगळ्या करांच्या रूपाने पैसा गोळा करायला लागले हे इंग्रज लोक. आणि हे जे अधिकारी होते ईस्ट इंडिया कंपनीचे, हे स्वतःच्या खिशात पैसे घालायला लागले. आता तिकडे इंग्लंडला पण जे अधिकारी होते त्यांना हे कळलं की अरे भारतामध्ये जे अधिकारी गेलेले आहेत ते भरपूर पैसे कमवत आहेत. मग त्यांनी ह्या कंपनीच्या कारभाराला विरोध केला की हे बरोबर नाहीये. आणि मग त्याच्यामुळे झालं काय की कंपनीने इंग्लंडच्या पार्लमेंटचे काही महत्त्वाचे कायदे केले. आणि हे जे पार्लमेंटने केलेले कायदे आहेत ते कोणते कायदे ते आता आपण बघूया. तर त्याच्यामुळे झालं काय की 1773 साली रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 साली रेग्युलेटिंग ऍक्टमुळे 1773 साली ब्रिटिश भारतातील एक कायदा आणि तो 1774 ते 1784 असं 10 वर्ष हा रेग्युलेटिंग ऍक्ट भारतामध्ये कार्यान्वित होता. 10 वर्ष. पण या 10 वर्षामध्ये काय काय झालं ते आपण आता पाहूया. आता याच्यामध्ये त्यांचं बघा लक्ष कुठे होतं, जे समुद्रकिनारी प्रदेश आहेत मुंबई आणि मद्रास, पश्चिमेकडचा प्रदेश आणि पूर्वेकडचा प्रदेश. आणि काय केलं या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने, तर पार्लमेंटकडे कर्ज मिळवण्यासाठी विनंती केली. आणि लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळेला इंग्लंडचा मुख्य प्रधान होता. आणि नंतर काय केलं, त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव केला आणि कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झालेला आहे, कंपनीला जो फायदा झालेला आहे त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे. आणि त्याने असं ठरवलं आणि या कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटने एक कायदा पास करून घेतला. म्हणजे कर्जबाजारी कोण होती, कंपनी. आणि त्याची वसुली कुठून करायची, भारतातून. म्हणजे बघा ही कशी दुहेरी राज्य व्यवस्था होती. आणि अशामुळे इसवी सन 1773 साली नॉर्थने कंपनीच्या कारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट, मी सुरुवातीला सांगितलं 1773 साली जो कायदा केला गेला त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि याच्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. आणि बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यामध्ये आला. आणि बंगालचा गव्हर्नर जो होता, गव्हर्नर जनरल हा जो त्याला दर्जा देण्यामध्ये आला, त्याच्या मदतीसाठी अजून 4 व्यक्तींची 4 सदस्यांची समिती नेमली गेली. आणि त्याच्यामुळे झालं काय की पश्चिमेकडचं मुंबई आणि पूर्वेकडचं मद्रास हे दोन्ही शहरं त्यांच्या म्हणजे ब्रिटिशांच्या अंमलाखाली, इंग्रजांच्या अंमलाखाली आले. आता हे फक्त प्रशासनाच्या बाबतीत झालं. आता ह्या कंपनीच्या राज्यकारभारावर पार्लमेंटचं नियंत्रण तर आलं. आता या नियंत्रण आल्याच्या नंतर पार्लमेंटने फेरबदल करण्यासाठी काही कायदे केले. मग आता ते 1813 मध्ये केले, 1833 मध्ये केले, 1853 मध्ये केले. आणि असं प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण हळूहळू आलं. आता हे जे पार्लमेंटने कायदे केले होते, हे कायदे आपल्या भारतीय सत्तेमध्ये, भारतीय जनमानसामध्ये रुजावेत, रूढ व्हावेत म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या हाताखाली मनुष्यबळ पाहिजे होतं. बरोबर, कारण आपण जे कायदे करतो ते जनमानसात अंमलात आणण्यासाठी, व्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये अंमलात आणण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे ना, आपण नुसतं बोलून होत नाही. मग हे मनुष्यबळ पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की इंग्रजांना नोकरांची गरज होती, नोकरशाहीची गरज होती, भरपूर मनुष्यबळ हवं होतं. मग त्यांनी काय केलं, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. आणि त्यांनी सांगितलं की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यवसाय करायचा नाही, सगळे पैसे स्वतःच्या खिशात घालायचे नाहीत. मग काय करायचं, तर त्यांनी लॉर्ड कॉर्नवॉलिसने त्यांचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. तुम्ही भरपूर पगार घ्या पण वाईट काम करू नका. हे झालं. आणि त्याच्यानंतर प्रशासनाची सोय झाली पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, आपल्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी जिथे जिथे इंग्रजांच्या ताब्यामध्ये प्रदेश होते तिथे तिथे त्यांनी जिल्हावार विभागणी केली. आणि प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख हा जिल्हाधिकारी होता. अजूनही आपण आत्ताच्या काळामध्ये सुद्धा हे कायदे आपण वापरतो, काही प्रमाणामध्ये वापरतो, सगळेच नाही वापरत. मग आता त्याच्यामध्ये हे जे लॉर्ड कॉर्नवॉलिसने हे केलं त्याच्यानंतर
आता त्याचे जिल्हाधिकारी हा जो प्रमुख होता, काम काय होतं त्यांचं, की महसूल गोळा करणे, आपल्या आजूबाजूच्या प्रांतामधला महसूल गोळा करणे, आणि दुसरं त्यांनी काय केलं तर न्याय देणे, शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करणे, हे भारतीयांचं काम. आणि त्याच्यानंतर आता अधिकारी लोक पण पाहिजेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, आणि म्हणून मग त्यांनी पुढे ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस अशी स्पर्धात्मक परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या मुलकी नोकरशाहीमध्ये त्यांनी 3 स्तंभ तयार केले. एक आहे लष्कर पोलीस दल, नंतर आहे न्याय व्यवस्था, आणि पहिलं जे सांगितलं ते मुलकी नोकरशाही. म्हणजे नोकरशाही हाताखाली काम करणार, लष्कर पोलीस दल हे पण आहे की हे सगळीकडे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणार, आणि न्याय संस्था, जर काही समाजामध्ये अशांतता प्रस्थापित झाली किंवा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यामध्ये न्याय देण्यासाठी न्याय व्यवस्था स्थापन केली. आणि या 3 स्तंभावर ही ब्रिटिशांचे कायदे किंवा ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होती. आता हे जे मुलकी नोकरशाही सांगितलं, इंग्रजांकडे मनुष्यबळ पाहिजे होतं म्हणून त्यांनी मुलकी नोकरशाही स्थापन केली. त्याच्यामध्ये त्यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस अशा स्पर्धात्मक परीक्षेद्वारे नवीन मुलांना किंवा नवीन लोकांना आपल्या नोकरशाही वर्गात भरती करून घेतलं. हे झालं नोकरशाहीचं. नंतर आहे लष्कर आणि पोलीस दल. आता हे लष्कर आणि पोलीस दल आहे, यांचं काम काय होतं, तर ह्या लष्कराचं आणि पोलीस दलाचं काम असं होतं की इंग्रजांच्या ताब्यामध्ये जे जे प्रदेश आहेत, इंग्रजांच्या ताब्यात, त्यांचं संरक्षण करायचं. कोणाचं? लष्कर आणि पोलीस दलाचं काम होतं की इंग्रजांच्या ताब्यातल्या प्रदेशांचं संरक्षण करायचं आणि इंग्रजांसाठी नवीन प्रदेश हस्तगत करायचे. कमाल वाटते त्यावेळेच्या लोकांची. नवे प्रदेश हस्तगत करायचे. आणि भारतामध्ये, आपल्याच देशामध्ये जर इंग्रजांच्या विरुद्ध कोणी उठाव केला, बघा आपल्याच देशामध्ये इंग्रजांचं वागणं पटलं नाही, इंग्रजांचे नियम पटले नाहीत, त्यांचे कायदे पटले नाहीत, आणि त्याच्याविरुद्ध जर कोणी उठाव केला तर ते उठाव मोडीत काढणं हे सुद्धा लष्कर आणि पोलीस दलाचं काम होतं. म्हणजे इंग्रजांच्या अन्यायकारक वागणुकीला, त्यांच्या अन्यायकारक कायद्याला विरोध सुद्धा करायचा नाही, आणि ते उठाव मोडीत कोणी काढायचे? आपल्याच भारतीय सैनिकांनी. वाईट परिस्थिती होती. चला, पण त्याच्यामुळे त्यावेळी देशामध्ये आणि कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम लष्कर आणि पोलीस दल यांचं होतं. त्याच्यानंतर आहे न्याय संस्था. न्याय संस्थेचं काय काम होतं, तर इंग्लंडमध्ये जशी न्यायव्यवस्था होती तशीच त्यांनी इथे भारतामध्ये न्यायव्यवस्था तयार केली. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता वेगवेगळे जिल्हे होते, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले खटले चालवण्यासाठी दिवाणी न्यायालय तयार केले. आणि त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा वाईट गुन्हे घडत असतील तर फौजदारी खटले चालवण्यासाठी त्यांनी फौजदारी न्यायालय स्थापन केलं. आणि ह्या दिवाणी न्यायालयामध्ये आणि फौजदारी न्यायालयामधील निकाल जर पटले नाहीत तर त्या निकालांवर फेरविचार करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालय सुद्धा स्थापन केलं. म्हणजे जसं इंग्लंडमधली न्यायव्यवस्था होती तशीच न्यायव्यवस्था त्यांनी भारतामध्ये प्रस्थापित केली आणि मग कारभार करायला सुरुवात केली. आता भारतामध्ये असं होतं त्याच्या आधी की वेगवेगळे कायदे होते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळे वेगळे कायदे होते, प्रत्येक राजाचे, प्रत्येक संस्थानिकांचे आपापल्या प्रांतापुरते वेगळे वेगळे कायदे होते. पण इंग्रजांनी मात्र लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. कायद्याची संहिता तयार केली म्हणजे त्यांनी कायदे तयार केले आणि त्या कायद्यामध्ये त्यांनी विधी समितीने कायद्याची संहिता तयार केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये, म्हणजे अगदी काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतामध्ये एकच कायदा लागू केला. वेगवेगळ्या राज्यातल्या, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या राजांनी आपल्या आपल्या मनाचे कायदे चालवायचे नाही, ते बंद केले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी एकच कायदा लागू केला आणि कायद्यापुढे सगळेजण समान आहेत, आणि असं कायद्यापुढे सगळेजण समान आहेत असं म्हणून त्यांनी ते तत्व इंग्रजांनी रूढ केलं बरं का. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर आता ह्या पद्धतीमध्ये काही दोष सुद्धा होते. म्हणजे त्यांनी जरी न्यायव्यवस्था स्थापन केलेली असली तरी त्याच्यामध्ये काही दोष होते. तर ते दोष जे होते ते सगळेच लोक मानत नव्हते. आणि हे इंग्रजांचे कायदे आहेत ना,
हे काही लोकांना समजत पण नव्हते, थोडेसे समजायला कठीण वाटायचे त्यांना. त्याच्यामुळे लोकांनी ते पटकन स्वीकारले नाहीत आणि काही खटले वर्षानुवर्ष चालत होते. आणि कोर्टात जाऊन केस करणं, त्याच्यात ते खटला चालवणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये ना. या गोष्टी खर्चिक गोष्टी आहेत ह्या, आणि ते सुद्धा लोकांना पटत नव्हतं आणि समजतही नव्हतं. त्याच्यामुळे काही लोकांनी हे नाही स्वीकारले. आता हे झालं त्यांच्या न्यायव्यवस्थेचं, कायद्याचं. आता पुढचं आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे. आता इंग्रजांची आर्थिक धोरणे म्हणजे इंग्रजांनी भारतामध्ये सत्ता स्थापन केली, संपूर्ण भारत स्वतःच्या अंमलाखाली आणला. आणि याच्यानंतर भारतावर, आता तुम्ही मागच्या इतिहासामध्ये शिकलेला आहात की भारतावर फार पूर्वीपासून आक्रमणं होत राहिली, भारतातून बऱ्याचशा गोष्टी घेऊन गेले परकीय आक्रमण करणारे लोक. म्हणजे भारत त्यावेळेला अगदी समृद्ध, सोने की चिडिया असं म्हटलं जायचं भारताला. पण भारताला काय म्हणता येईल, भारताला अगदी म्हणजे जमेल तितकं भारतातून नेणं, हे असं सगळं प्रकार ह्यांच्या पोर्तुगीज म्हणा, डच म्हणा, इंग्रज म्हणा यांनी केले. आणि याच्यामध्ये काही जे लोक होते परकीय आक्रमण करणारे, त्यांनी इथल्या राजकीय व्यवस्थेशी, इथल्या सांस्कृतिक व्यवस्थेशी जुळवून घेतलं, पण काहींना ते जमलं नाही. पण इंग्रज मात्र तसे नव्हते. इंग्रज फार गोड बोलून किंवा स्वतःचे कायदे प्रेमाने सांगून स्वतःचे कायदे इथे त्यांनी तयार केले आणि अंमलात आणले. आणि परदेशामध्ये इंग्लंड जे आहे ते आधुनिक राष्ट्र आहे, अजूनही आहे, तर तिथे जी भांडवलशाही होती तीच व्यवस्था त्यांनी इथे तिकडची अर्थव्यवस्था इथे भारतामध्ये रुजवली. आणि इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला त्याच्यामुळे, म्हणजे भारतामध्ये व्यापार करून तो पैसा इंग्लंडला नेला त्यांनी, पण इथल्या भारतीय व्यापाऱ्यांचं, भारतीय काय म्हणता येईल त्यांना, जे उद्योजक होते, लहान मोठे उद्योजक होते, त्यांचं मात्र शोषण झालं. म्हणजे त्यांना काही कमावता त्यावेळेला आलं नाही. आणि इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी, म्हणजे ज्यावेळेला इंग्रजांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतला, त्याच्या आधी सुद्धा माणसं होतीच की आपल्या देशामध्ये, आणि ती सुद्धा प्रेमाने, समजुतीने एकमेकांशी राहत होती, आपुलकीने राहत होती. आता बघा, गावातल्या गावामध्ये कोणी मडकी बनवतंय, कोणी सूत विणतंय, किंवा कोणी धान्य पिकवतंय, गाई गुरं पाळतंय. तर गावातल्या गावामध्येच व्यवहार होत होते, गावाच्या बाहेर मात्र नाही. आणि अगदी फार वाटलं तरच लोक गावाच्या बाहेर जात होती. पण झालं काय की इंग्रजांनी जेव्हा स्वतःचा अंमल इथे स्थापन केला, स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं, संपूर्ण भारत ताब्यामध्ये घेतला, त्यावेळेला त्यांनी असं केलं की जर प्रत्येक शेतकऱ्याकडून शेतसारा घेतला जायचा, प्रत्येक शेतकऱ्याकडून. मग आता जर चांगलं पीक आलं असेल तर तुम्ही शेतसारा घ्या, ओके. पण जर एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक चांगलं नाही आलं तर सोडूनही द्यायला हवं, समजून घ्यायला हवं. पण नाही, इंग्रजांनी तसं केलं नाही. तर त्यांनी जमिनीची मोजणी केली आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी केली. मग ते तुमच्याकडे पीक येऊ दे अगर न येऊ दे, शेतसारा रोख रकमेमध्ये भरा आणि ठराविक वेळेमध्ये भरा. जर तो भरला गेला नाही तर शेतकऱ्यांची जमीन जप्त केली. बघा, म्हणजे इंग्रजांची कशी धोरणं होती. पण ह्याच्यामुळे नुकसान कोणाचं झालं? आपल्या भारतातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अशी परिस्थिती होती. आणि झालं काय की ह्या जमीन महसूल व्यवस्थेचे वाईट परिणाम आपल्या ग्रामीण जीवनावर झाले. म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी राहत होते, गरीब जनता राहत होती, त्यांच्या जीवनावर याचा खूप वाईट परिणाम झाला. म्हणजे आता शेतसारा भरायचा आहे, पीक विकलं जात नाहीये, मग काय केलं शेतकऱ्यांनी? शेवटी काय करणार शेतकरी? जमीन गहाण टाकायला लागले, कर्ज काढायला लागले, आणि जर ती कर्ज परत नाही फेडता आलं तर काय करणार बिचारा? मग शेतकरी काय करायला लागले? जमिनी विकायला लागले. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती ह्या शेतकऱ्यांची करून ठेवली कोणी? इंग्रजांनी. आणि अजून एक त्यांनी खूप म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना फार अगदी वाईट परिस्थिती त्यांची अशी झाली की इंग्रजांनी शेतीचं व्यापारीकरण केलं. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की पूर्वी गावातल्या गावामध्येच सगळे व्यवसाय केले जायचे, छोटे मोठे.
त्याच्यामुळे गावच्या ज्या गरजा आहेत त्या गावातल्या गावातच भागत होत्या. शेतकऱ्यांना म्हणा किंवा गावातल्या लोकांना म्हणा बाहेर जाण्याची तशी गरज पडत नव्हती. मग आपले शेतकरी काय घ्यायचे? डाळ, तांदूळ, कडधान्य जी आहेत अशीच पिकं पिकवायचे आणि एकमेकांची गरज भागली जायची गावातल्या गावात. पण इंग्रजांनी काय केलं? निळीचं पीक घ्या, तंबाखूचं पीक घ्या, चहाचं पीक घ्या, अशी नगदी व पैसा मिळवून देणारं पीक घ्या, अशी सक्ती केली गेली शेतकऱ्यांवर. आणि त्याच्यामुळे काय झालं की ही जी पिकं शेतकऱ्यांनी घेतली त्याच्यामुळे जमिनीचा कस पण जातो आणि शेतीनंतर म्हणावं तसं उत्पन्न होत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं? कालांतराने त्याचा परिणाम काय झाला? तर 1860 ते 1900 एवढ्या वेळामध्ये भारतामध्ये दुष्काळ पडले. भारतामध्ये सलग नाही, पण 1860 ते 1900 या काळामध्ये भारतामध्ये बऱ्याच काळ चालतील एवढे लांब पर्यंत दुष्काळ पडले. आणि ह्या दुष्काळामध्ये इंग्रजांनी शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती. पाण्याची सोय करणं किंवा त्यांचा शेतसारा माफ करणं, शेवटचा पर्याय शेतसारा माफ करणं. पण इंग्रजांनी काही शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही, अजिबात लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे पाणी पुरवठ्याच्या योजनांवर पण इंग्रजांनी खर्च केला नाही. त्याच्यामुळे भारतातला शेतकरी अजूनच खचत गेला, अजूनच गरीब बनत गेला. अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली. आता इंग्रजांनी शोषण केलं मान्य आहे, पण त्यांनी काही गोष्टी चांगल्या सुद्धा केल्या. काय केल्या ते आपण आता बघूया. तर इंग्रजांनी 1853 साली मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे चालू केली. अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपण अजूनही भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वे चालू झाली ती कुठे? तर मुंबई ते ठाणे, आणि ती 1853 साली. आणि त्याच वेळेला तारयंत्राद्वारे संदेश पाठवण्याची सोय सुद्धा चालू केली. आणि त्याच्यामुळे झालं काय? या यंत्रणेमुळे भारतामधली जी लष्करी ठाणी होती, जिथे जिथे सैनिक आपले तैनात होते, लष्करी ठाणी होती, ती एकमेकांशी आणि प्रमुख शहरं एकमेकांशी जोडली गेली. आणि इंग्रजांनी डाक व्यवस्था सुद्धा चालू केली, टपाल सेवा ती सुद्धा चालू केली. त्याच्यामुळे एकमेकांना संदेश समजणं सोपं झालं. या सगळ्या सुधारणांमुळे आता आपण मागे बघितलं की इंग्रजांनी कसं शोषण केलं, पण या सगळ्या सुधारणांमुळे भारतीय समाज व्यवस्थेवर काही चांगले परिणाम सुद्धा दिसून आले. आणि ते म्हणजे लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला, डाक व्यवस्था चालू केली, टपाल व्यवस्था चालू केली म्हणून, आणि त्यांच्यामधील एकतेची भावना वाढली. आणि म्हणून नंतर ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकमेकांना संदेश पाठवणं वगैरे ते सोपं झालं. आणि म्हणून आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकडे हळूहळू वाटचाल करू शकलो. आता भारतामधून नंतरचा मुद्दा आहे की भारतामधून इंग्लंडला जो माल जात होता, इंग्लंडला जाणाऱ्या मालावर म्हणजे भारतामध्ये तयार होणारा माल इंग्लंडला जात होता विकण्यासाठी, तर त्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत होता. भारतात तयार झालेला माल इंग्लंडला जात होता त्यावेळेला. पण इंग्लंडमध्ये तयार होणारा माल जेव्हा भारतामध्ये आणला जात होता त्यावेळेला त्याच्यावर अगदी कमी कर आकारला जायचा. त्याच्यामुळे आपल्या इथले जे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा याचा खूप त्रास व्हायला लागला, कारण त्यांचे जास्त पैसे जायला लागले. आणि इंग्रज व्यापारी जे होते इंग्लंडवरून माल आणणारे, त्यांना कमी पैशामध्ये इथे व्यापार करता येत होता आणि आपल्याला मात्र जास्त खर्च करावा लागत होता. आणि भारतीय कारागिरांना, आणि काय होतं माहिती आहे का, इंग्लंडमध्ये जो माल तयार होत होता ना तो यंत्रावर तयार होत होता आणि जास्त प्रमाणामध्ये तयार होत होता. त्याच्यामुळे आपले भारतीय कारागीर जे आहेत ते भारतीय कारागीर हातावर सगळं हस्तकला वगैरे जे आहे हातावर सगळं माल तयार करत होते. हातावर सगळे त्यांची जी कला होती, कपड्यांवर नक्षीकाम करणं वगैरे सगळं हातावर केलं जायचं. त्याच्यामुळे त्यांना इंग्लंडवरून आलेल्या मालाबरोबर स्पर्धा करणं कठीण व्हायला लागलं, जमेना त्यांना. म्हणजे पैशाचं नुकसान, व्यापाऱ्याचं नुकसान, आर्थिक नुकसान असं खूप व्हायला लागलं इथल्या व्यापाऱ्यांचं. आणि त्याच्यामुळे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा हळूहळू ऱ्हास व्हायला लागला, नाश व्हायला लागला, कमी व्हायला लागला भारतातील जुने उद्योगधंदे. आणि इंग्लंडमधून आलेला माल मात्र सगळीकडे पसरायला लागला. आता त्याच वेळेला इंग्रज सरकारचा पाठिंबा आणि व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल या गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक फारशा संख्येने पुढे येऊ शकले नाही.
असं आपण म्हणतो, पण तरीही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 1853 साली कावसजी नानाभाई डावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापडाची गिरणी सुरू केली. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे आपले भारतीय किती जिद्दी आणि चिकाटीचे होते बघा, की एवढी वाईट परिस्थिती भारतामध्ये होती. इंग्रजांनी सगळीकडे आपली गळचेपी केली होती, तरी सुद्धा त्यांनी भारतामध्ये नवीन उद्योगांचा विकास करायला सुरुवात केली. 1855 मध्ये बंगालमधल्या रिश्रा नावाच्या गावी एक तागाची गिरणी सुरू केली आणि 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर इथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा स्टील आणि पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. बघा अशाही परिस्थितीत म्हणजे कौतुक आहे त्यांचं, की अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी भारतामध्ये उद्योगधंद्यांचा विकास सुरू केला. आता हे झालं उद्योगधंद्यांचं. त्याच्यामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट आणि रासायनिक द्रव्ये इत्यादी उद्योगधंद्यांना सुद्धा सुरुवात झाली. आता हे झालं उद्योगधंद्याचं. यानंतर आपण पाहूया सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम. तर सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम काय, तर इंग्रज खूप आधुनिक विचारांचे होते, ते बुरसटलेल्या विचारांचे नव्हते आणि ते आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांनी त्यांची विचारसरणी इथे भारतामध्ये सुद्धा अवलंबायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी बघा आता भारतामध्ये इंग्रजांमुळे नवयुग आलं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण लोकशाही, मानवतावाद, उदारमतवाद आणि राष्ट्रवाद यामुळे नवयुग साकारलं गेलं भारतामध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि भारतामधील साहित्य, इतिहास आणि कला याचाही अभ्यास इंग्रजांनी करायला सुरुवात केली. भारतातील प्राणी, पक्षी, त्यांची भारतीय परंपरा याचाही अभ्यास त्यांनी करायला सुरुवात केली, कारण इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी त्यांना जुळवून घ्यायचं होतं. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर नावाचा एक जर्मन विचारवंत भारतामध्ये धर्माची, भाषेची, इतिहासाचा गाढा अभ्यास करत होता तो, आणि त्याला हे सगळं आवडत होतं. इंग्रजांनी अनेक कायदे केले, पण लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला. कधी माहितीये? 1829 मध्ये. आणि 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी याने विधवा विवाहाला, म्हणजे एखाद्या बाईचा नवरा जर देवाघरी गेला असेल तर तिच्या पुनर्विवाहाचा कायदा त्याने केला. कधी? 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने. आणि या कायद्यामुळे समाजामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली. सतीची चाल बंद केली आणि त्याच्यामुळे काय झालं, की एखाद्या बाईचा नवरा जर वारला तर ती बाई त्या नवऱ्याबरोबरच चितेवर बसून जळून जायची. फार वाईट प्रथा होती ती सतीची. ती प्रथा सुद्धा बंद करायला लावली. आपल्या राजाराम मोहन रॉयांचा ह्याच्यामध्ये फार मोठा हात होता. त्यांनी खूप प्रयत्न केले सतीची चाल बंद करण्यासाठी. गणेश गोपाळ आगरकर, राजाराम मोहन रॉय. आणि त्याच वेळेला ह्या सगळ्या इंग्रजांच्या आधुनिक विचारसरणीचा परिणाम आपल्या भारतीय समाज व्यवस्थेवर पण झाला आणि त्यामुळे भारतामध्ये हळूहळू समाज व्यवस्थेमध्ये सुधारणा होत गेली. नवीन नवीन गोष्टी भारतामध्ये यायला लागल्या आणि त्याचा अभ्यास आपणही करायला लागलो. प्रशासन चालवण्यासाठी इंग्रजांना शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. मगाशी सांगितलं त्यांना नोकरशाही तयार करायची होती, मनुष्यबळ हवं होतं, आणि म्हणून लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. त्याआधी इंग्रजी शिक्षण भारतामध्ये नव्हतं. बघा, नवीन शिक्षणाद्वारे आधुनिक विचारसरणी, आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञान याची भारतीयांना ओळख करून दिली. 1857 साली कोलकाता, मुंबई आणि मद्रास येथे मोठ्या मोठ्या विद्यापीठांची स्थापना झाली. युनिव्हर्सिटीज आपण म्हणतो, त्याची स्थापना झाली. आणि त्याच्यामुळे या ज्या सगळ्या शिक्षणामुळे हे जे बदलता जो समाज आहे याच्यामुळे नंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा ह्याचा उपयोग व्हायला लागला आणि लोकांनी त्याचा वापर करून घेतला. तुम्हाला हा पाठ कसा वाटला ते नक्की मला सांगा. माझ्या या पाठाला लाईक करा, कमेंट करा. आणि पुढे आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत की ज्या शिक्षण घेतलेल्या आपल्या भारतीयांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कसा सहभाग घेतला आणि भारताच्या स्वातंत्र्याकडे कशी वाटचाल करायला सुरुवात केली. धन्यवाद.